नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण अंकुश पाटील यांच्या पद्धतीने फुलविक ॲसिड लिक्विड बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला सामग्री म्हणून फुलविक पावडर, पोटॅशियम हायड्रॉक्साईड 5 लिटर 10 लिटर आरो पाणी. त्याच्यात पहिल्यांदा आपण 5 लिटर आरोचं जे पाणी आहे ते एका बकेटमध्ये घेणार आहे. 5 लिटर आरोचं पाणी आपण बाजूला ठेवलेलं आहे आणि एक लाकडी किंवा प्लास्टिकचा पाईप वगैरे ढवळण्यासाठी घ्यायचा आहे. तर प्रथमतः आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड पाण्यामध्ये मिक्स करणार आहोत. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड पाण्यात मिक्स करतो तर त्याची रिॲक्शन होते पाण्याशी आणि उष्णता तयार होते व आवाज निर्माण होतो. तर त्यामुळे पोटॅशियम हायड्रॉक्साईड एकदम शांततेत मिक्स करायचं आणि पट्टीने कंटिन्यू ढवळत राहायचं आहे. सतत ढवळत राहायचं जेणेकरून पोटॅशियम हायड्रॉक्साईड जे आहे ते पाण्यात 100% विरघळेल आणि असं दुधी दगड पाणी तयार व्हायला लागेल. त्याच्यातून थोड्या प्रमाणात वाफ येऊ शकतात. पाण्याचे टेम्परेचर, बादलीचे टेम्परेचर वाढते. कंटिन्यू आपण जर ढवळत राहिलो ते व्यवस्थित मिक्स होतं. याच्यात आपण अर्धा किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड वापरलेलं आहे आणि 1 किलो फुलविक पावडर आपण घेणार आहोत. प्रथमतः पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकल्यानंतर कंटिन्यू त्याला पाण्यात विरघळून घ्यायचं आहे. जेव्हा पोटॅशियम हायड्रॉक्साईड विरघळून जाईल त्याच्यानंतर थोड्या प्रमाणामध्ये फुलविक पावडर आपल्याला त्याच्यात ॲड करायची आहे. तर चला आपण व्हिडिओचा वेळ वाचवण्यासाठी फुलविक पावडर एकत्र करणं सुरुवात करू. आता बघा, फुलविक पावडर जे आपण एकत्र करणं चालू केलेलं आहे. थोडं आपण टाकणार आहोत आणि पट्टीने कंटिन्यू त्याला ढवळत राहायचं आहे आणि मस्त असं डार्क ब्राऊन कलर तयार होत आहे. कंटिन्यू मी फुलविक पावडर टाकतोय आणि पट्टी फिरवतोय. त्याच्यातून आता वाफा येऊन राहिल्या. थोडंसं मास्क वापरायचं किंवा तोंड रुमालाने झाकून घ्यायचं जेणेकरून ते फ्युम्सचा त्रास आपल्याला होणार नाही. आणि थोडं पूर्ण 1 किलो फुलविक पावडर टाकून द्यायचं. याप्रमाणे असं चॉकलेटी कलरचं, ब्राऊन कलरचं पावडर तयार होत आहे. हे जे फुलविक लिक्विड तयार होणार आहे हे फुलविक लिक्विड आपल्याला फवारणीसाठी देखील चालते आणि ड्रीपद्वारे द्यायला देखील चालते. जोपर्यंत ही फुलविक पावडर आपण मिक्स करत आहोत तोपर्यंत ते फुलविकचे फायदे मी सांगून देतो. तर फुलविक पावडर आपण फुलविक लिक्विड जे आहे ते आपण जर जमिनीद्वारे दिलं तर त्याच्याने जमिनीचा पोत सुधारतो. झाडाच्या मुळांची, आपण जे पीक लावलेलं असतं ते मुळांची चांगली वाढ होते आणि मुळं जे ते जे जमिनीत पडलेले अन्न असतं, जे आपलं NPK टाकलेलं, आपण खत टाकलेलं असतं, त्याची अपटेक ह्या फुलविक पावडरमुळे वाढत असते आणि अपटेक वाढली तर झाडाचं आरोग्यही सुधारतं. तसेच जे झाडाला येणाऱ्या फुले, फळे यांची संख्या पण फुलविक पावडरमुळे वाढलेली आपल्याला आढळते. आता याप्रमाणे आपण फुलविक पावडर जवळपास आपले एकत्र करणं चालू आहे. थोडं व्हिडिओच्या वेळेमुळे आपल्याला थोडं घाई होत आहे, पण ते पूर्ण चांगलं कंटिन्यू 10 मिनिटं आपल्याला ते ढवळायचं आहे. या बादलीत आपण 5 लिटर पाणी घेतलंय. 5 लिटर पाणी बाजूला आहे. आपण ते सर्व हे झाल्यानंतर त्याच्यात मिक्स करणार आहोत.
तर हे बघा शेतकरी मित्रांनो, आपलं 10 मिनिटं ढवळून झाले. 10 मिनिटं ढवळल्यानंतर हे असं ब्राऊन कलरचं, तपकिरी कलरचं आपलं फुलवीक रेडी झालेलं आहे. याच्यामध्ये आता आपण हे जे उरलेलं 5 लिटर पाणी आहे हे याच्यात मिक्स करणार आहे. हे टोटल मिक्स केल्यानंतर आपलं 10 लिटर फुलवीक लिक्विड तयार होणार आहे. हे जे लिक्विड तयार झालेलं आहे हे आपल्याला 30 रुपये प्रति लिटर प्रमाणे लिक्विड तयार होतं. मार्केटला आपल्याला 1 लिटरसाठी 600-700 रुपये फुलवीक लिक्विडसाठी मोजावे लागतात. पण या पद्धतीने जर बनवलं तर आपल्याला फक्त 30 रुपये लिटर प्रमाणे फुलवीक तयार होत असतं. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. असे जर व्हिडिओ आपल्याला पुढे हवे असतील तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या आणि आपल्या शेतकरी बंधूंना किंवा शेतकरी ग्रुपला शेअर करा, जेणेकरून याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होईल. धन्यवाद.